सांगलीवाडी प्रभाग 13 मध्ये चिमण्यांच्या घरट्यावर अनोखी स्पर्धा। जागतिक चिमणी दिनानिमित्त सांगलीतील प्रभाग 13 सांगलीवाडी येथे हिंदवी जनसेवा फाउंडेशन व सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नगरसेवक अभिजित कोळी यांच्या वतीने चिमण्यांच्या घरट्यावर चित्र काढण्याची अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली। या स्पर्धेला सांगली शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली कलाकृती सादर केली। पहिली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी चिमणी संवर्धनाचा संदेश देणारी सुंदर चित्रे साकारली। कार्यक्रमाला डीवायएसपी प्रणिल गिल्डा, उपायुक्त अश्विनी पाटील, नगरसेविका अश्विनी कदम, नगरसेविका दीपाली पाटील, पक्षमित्र शरद आपटे तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक विजय खत्रे यांची प्रमुख उपस्थिती होते। स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येणार असून मुखबधीर व दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला। तसेच विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व पालकांसाठीही सोयीची व्यवस्था करण्यात आली होती। तिसरीचे गोळा करा। चला सचिन सर्व लहान विद्यार्थी जे आहेत पहिली दुसरीचे त्यांचं रंग भरून झालं असेल तर आपण सर्वांनी आपला कागद इथे जे कार्यकर्ते आहेत जे कागद व्यवस्था केलेली तिथे जेवण करून घ्यायचंय आणि परत बक्षीस वितरण सोहळा देखील इथे होणार आहेत। आपले परीक्षक तुमचे हे जे काढलेले चित्र आहे त्याचं परीक्षण करणार आहेत। मुलांनी घरटी जमा करू नका। ज्या घरट्यावर मुलांनी चित्र काढलेलं आहे अशी घरटी जमा करू नका, अजून वेळ आहे जमा करण्याची। नाही तिथे जेवायला जायचंय, जाताना आपलं सगळं साहित्य घेऊन जावा, तिथे काय ठेवू नका। पहिली दुसरी तिसरीचे विद्यार्थी रंगो तिसरीचे गोळा करा। चला सचिन हॅलो, पहिलीचे विद्यार्थ्यांचं चित्र रंगवून झालेलं आहे, त्यांनी जमा करा। फक्त दुसरी नाही तिथे जेवायला जायचंय, जाताना आपलं सगळं साहित्य घेऊन जावा, तिथे काय ठेवू नका। पहिली दुसरी तिसरीचे विद्यार्थी जागतिक चिमणी दिनानिमित्त आज हिंदवी जनसेवा फाउंडेशन आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या मार्फत आज भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे। ही चित्रकला स्पर्धा आगळी वेगळी आहे, म्हणजे घरट्यांवर चित्र काढायची अशी ही अनोखी स्पर्धा आम्ही आयोजित केली। या स्पर्धेसाठी सांगलीतले विविध स्कूल सांगलीवाडीतील हायस्कूल वर मोठ्या संख्येने विद्यार्थी या स्पर्धेसाठी सहभाग घेतलेले आहेत। लहान मुलांना निसर्गाशी जोडून ठेवण्यासाठी आम्ही हा वेगळा कार्यक्रम घेतला आहे। चिमण्यांचं अलीकडं स्थान समाजातून कमी होत चाललंय असं मी म्हणेन, कारण आपण गेले 4-5 वर्षाच्या मागे बघितलं तर चिमणी आपल्याला घरावरती, मैदानावरती, झाडावरती
आज त्यांचा किलकिलाट ऐकू येत होता, पण आज ते कलाबाह्य होत चाललेला आहे. तर मुलांना निसर्गाशी एकरूप करण्यासाठी, निसर्गाची गोडी वाढवण्यासाठी ही अनोखी स्पर्धा आज आम्ही आयोजित केलेली आहे. या स्पर्धेचं आयोजन सह्याद्री प्रतिष्ठान आणि हिंदवी जनसेवा फाउंडेशन यांनी केलेलं आहे. या स्पर्धेनिमित्त सर्व मुलांना बक्षिसं ठेवलेले आहे, त्यांच्या जेवणाची सोय केलेली आहे. सांगलीवाडीत एक नगरसेवक म्हणून मी सांगलीवाडीत विविध आम्ही सामाजिक उपयोगी कार्यक्रम घेत असतो, त्याचा हा भाग म्हणून आज हा कार्यक्रम पार पडलेला आहे. सांगलीवाडी हा आमचा फक्त मतदारसंघ नसून आणि मी सांगलीवाडीचा नेता नसून सांगलीवाडी एक माझं